कोट्यावधी रुपये कमाई करणारा रुंगठा डाईंग, श्रीकार डाईंग, बालाजी पॉलिस्टर, महेश डाईंग, शंकर डाईंग, अतुल डाईंग या सायझिंग कंपन्या भिवंडी शहरातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरलेली आहे। प्रशासनाच्या नियमांची पायमल्ली होत आहे, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात तर आलंच आहे, पण अख्खा भिवंडी शहर प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे। या कंपनीच्या मधून निघत आहे हानिकारक धूळ, संपूर्ण जनजीवन विस्कळीत होताना दिसत आहे। डाईंग सायझिंग मध्ये प्लास्टिकसह कचरा, कपड्यांच्या चिंध्या जाळल्या जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊ लागले आहे। कारखानदारांकडून कमी किमतीमध्ये मिळणारा प्लास्टिक, रबर, कचरा, कागद, रद्दी बॉयलरमध्ये जाळला जातो। भिवंडी शहरातील कामतघर, नारपोली परिसरात कापडावर प्रक्रिया करणाऱ्या डाईंग व सायझिंगमध्ये कपड्यावर रंगाची प्रक्रिया गरम पाण्यात केली जाते। त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना खोकला, दमा याचबरोबर अन्य प्रकारचे आजार जडत आहेत। त्यामुळे भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त अनमोल सागर यांनी जातीने लक्ष द्यावे अशी मागणी स्थानिक ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे। भिवंडी शहरातील कल्याण रोड, शास्त्रीनगर, लावटी कंपाऊंड, खोका कंपाऊंड, कनेरी, दर्गा रोड, नारपोली, भंडारी कंपाऊंड अशा विविध नागरी वस्ती लगत असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात डाईंग व सायझिंग आहेत। त्यामध्ये यंत्रमा कारखान्यामध्ये तयार झालेल्या कपड्यावर रंगाची प्रक्रिया गरम पाण्यात केली जाते। या प्रदूषणामुळे ज्येष्ठ नागरिकांसह महिला, शाळकरी विद्यार्थी व नागरिकांना खोकला, दमा सारख्या गंभीर आजाराला सामोरे जावं लागत आहे। विशेष म्हणजे भिवंडीत प्रदूषण करणाऱ्या या डाईंग सायझिंग मालकांवर पालिकेचे अधिकारी व कल्याण प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कुठलेही नियंत्रण नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। आयुक्तांनी याबाबत लक्ष द्यावे व कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे।